नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 3 आला पाऊस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. चौकटी पूर्ण करा. त्यातील अ. पाऊस आल्यावर ओले झालेले टिंबटिंब अंगण. दुसरं. थेंबासंग आलेले टिंबटिंब. उत्तर आहे वादळ वारे. तिसरं. गारांनी भरलेला. उत्तर आहे रस्ता. पुढचा आहे लखवून लखाकणारी. उत्तर आहे वीज. प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल. कोणकोणते बदल होतात? तर पहिलं म्हणजे वादळ वारे सुटू लागले. दुसरं. विजा लख्खन चमकू लागल्या. तिसरं. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले. आणि शेवटचं रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहू लागले. अशा प्रकारे पावसामुळे वातावरणात हे वेगवेगळे बदल झाले. पुढचा प्रश्न. कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यातील अ. आला पाऊस भिन्न काळे हत्ती निळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुटती. म्हणजे याचा अर्थ आहे पावसाळ्यात निळ्या आकाशात वेगाने धावणारे काळेभोर ढग पाहून जणू काळे हत्तीच सैरावैरा पळत असल्याचा भास होतो. दुसरा आहे आला पाऊस पागोळ्या गळती थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. उत्तर. पावसाच्या धारा वृक्षपर्णीवरून गळत आहे. पावसात भिजलेली पाखरे थंडीने कुडकुडत पंख मिटून अगदी शांत बसून आहेत. प्रश्न क्रमांक 4. खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. त्यातील अ. पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पडतात. उत्तर आहे या प्रकारे. आला पाऊस वीज लखांबे लखम भिजणाऱ्या ती अवखळ पोरे घरात पडती पटकन. अशी ही ओळ आहे. पुढचा प्रश्न आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुची कमान आकाशात दिसते. उत्तर आहे या प्रकारे. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. पुढचा प्रश्न. विचार करा व सांगा. त्यातील पहिलं दिलेला आहे प्रश्न. पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. उत्तर. एकदा मी मित्रांसोबत शाळेतून घरी जात असताना खूप पाऊस आला. जवळ छत्री नसल्यामुळे आम्ही पावसात मनसोक्त भिजलो. आम्ही पाण्यात उड्या मारल्या आणि कागदी होड्या सोडल्या. पुढचा प्रश्न आहे. पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणकोणते बदल होतात हे तुमच्या शब्दात लिहा किंवा सांगा. आकाशात काळेभोर ढग दाटून येतात. कधी कधी सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. सगळीकडे हिरवेगार गवत उगवते. झाडांना नवीन पालवी फुटते. नद्या नाले आणि विहिरी पाण्याने भरून वाहू लागतात. अशा प्रकारे पावसाळा सुरू होताच निसर्गात हे वेगवेगळे बदल आपल्याला दिसतात. खेळूया शब्दांशी. त्यातील पहिलं कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ गारा सारा. त्याचप्रमाणे लक्कन पटकन हासे दिसे गळती बसती. पुढचा प्रश्न आहे. शब्द साखळी तयार करा. त्यातील अ दिलेली आहे साखळी बघा. सा शब्दावरून सुरू होणारा शब्द आहे साप. प शब्दावरून सुरू होणारा शब्द आहे पतंग. ग शब्दावरून सुरू होणारा शब्द गरुड. ड वरून सुरू होणारा शब्द डमरू. रू वरून सुरू होणारा शब्द रुपये. दुसरी शब्द साखळी आहे आकाश. श वरून सुरू होणारा शब्द शहामृग. ग वरून सुरू होणारा शब्द गवत. त वरून सुरू होणारा शब्द तलवार. र वरून सुरू होणारा शब्द रवी. तिसरी शब्द साखळी पूर्ण करणार आपण या प्रकारे. इमारत. त शब्द आहे. त वरून सुरू होणारा शब्द तंबू. ब वरून सुरू होणारा शब्द बदक. क वरून सुरू होणारा शब्द करवत आणि त वरून सुरू होणारा शब्द तवा. अशा प्रकारे ही शब्द साखळी आपण पूर्ण केली आहे. पुढचा प्रश्न आहे. वरील प्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्द साखळ्या तयार करा व लिहा. पहिला शब्द आहे पाऊस. पाऊस. स वरून ससा. सा वरून सायकल.
ल वरून लसूण आणि न वरून नमन. कमल, ल वरून लसूण, न वरून नथ, थ वरून थवा आणि वा वरून वासरू. पुस्तक, क वरून करवत, त वरून तबला, ला वरून लाडू, ड वरून डबा. झाड, ड वरून डमरू, रू वरून रुमाल, ल वरून लगोरी आणि री वरून रीमा. मोर, र, र वरून रथ, थ वरून थवा, वा वरून वाघ आणि घ वरून घर. अशा प्रकारे आपण ह्या शब्दसाखळ्या तयार केल्या आहे. प्रश्न क्रमांक 3, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. पाऊस या शब्दाशी संबंधित शब्द आहे इंद्रधनुष्य, पूर, ढग, वीज, गारा, पाणी, छत्री आणि चिखल. पुढचा प्रश्न आहे घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा. बघा, घराशी संबंधित शब्द आहेत कुटुंब, प्रेम, सुरक्षितता, दिवा, पाणी, स्वयंपाकघर, फर्निचर, अंगण, खिडकी, दरवाजा, छप्पर आणि भिंत. पुढचा प्रश्न आहे कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. त्यातील अ, रस्ता. समानार्थी शब्द आहे मार्ग, वाट, पथ. दुसरा शब्द आहे घर. समानार्थी शब्द आहे सदन, गृह, निवास. तिसरा शब्द आहे नदी. समानार्थी शब्द आहे सरिता, तटिनी आणि जलवाहिनी. चौथा शब्द आहे आकाश. समानार्थी शब्द आहे गगन, नभ आणि अंबर. प्रश्न क्रमांक 6 वाचा, लक्षात ठेवा. खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. त्यातील अ आहे अंगण, दुसरा आहे थेंब, तिसरा आहे पाऊस, चौथा आहे हत्ती, पाचवा आहे भाषा आणि सहावा आहे आकाश. वरीलप्रमाणे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधा व लिहा. उत्तर आहे या प्रकारे: पक्षी, वाघ, शाळा, लाडू आणि कागद यांची सुद्धा एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. पुढचा प्रश्न शोध घेऊया. पावसाचे पाणी वर्षभर कोणकोणत्या प्रकारे साठवून वापरता येईल याची माहिती आंतरजालावरून शिक्षकांच्या मदतीने शोधा. पहिलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग. घराच्या किंवा इमारतीच्या छतावरून पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे जमिनीत किंवा मोठ्या टाकीत सोडून साठवता येते. दुसरं, शेततळे व तलाव. पावसाचे पाणी शेततळ्यात किंवा तलावात साठवून सिंचनासाठी वापरणे. पुढचं आहे विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण. छतावरचे किंवा अंगणातील पावसाचे पाणी फिल्टर करून थेट विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये सोडून देणे. आणि चौथा आहे बंधारे बांधणे. गावातील नद्या किंवा ओढ्यांवर छोटे सिमेंटचे किंवा मातीचे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवता येते. बघा, आता या ठिकाणी प्रकल्प दिला आहे. वर्तमानपत्रातील पावसाळ्याच्या बातम्यांची कात्रणे मिळवा व वहीत चिकटवा. या प्रकारे आपण पावसाच्या बातम्यांची कात्रणे कापून ती या प्रकारे आपल्याला वहीमध्ये चिकटवायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी बघा, कृतीतून शिकूया यातील पहिला प्रकल्प आपण बघितला आहे. दुसरा प्रकल्प आहे पावसावर आधारित कविता मिळवा व त्यांचा संग्रह करा. बघा, अशा प्रकारे आपण ह्या कविता मिळवू शकतो आणि त्यांचा संग्रह आपल्या वहीमध्ये आपण करू शकतो. चला वाचूया. खालील शब्दांच्या आधारे कविता लिहा. जीवन, झुडझुड, नदी, पाणी, झाडे. उदाहरणार्थ कविता आपण या प्रकारे लिहू शकतो. झुडझुड वाहे नदीचे पाणी, गाते निसर्गाची गोड गाणी. तीरावरती डोलती हिरवी झाडे, पाण्यावरती खेळती पक्षी वेडी. पाणीच आहे साऱ्यांचे जीवन, नदीमुळे हसते हे सारे रान. पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढील ओळींतील अलंकार ओळखा व लिहा. पहिलं, तशाच हिरव्या वेलीवरची जरा निराळी फुले. निर्मळ हृदये, चेहरे हसरे, तरी निराळी मुले. या ठिकाणी यमक अलंकार आहे. दुसरं, काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने करा कापले.
अनुप्रास अलंकार. तिसरं, सोनसडी सकाळ सुंदर सुगंधाने सजली, अनुप्रास अलंकार. आणि चौथं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. या ठिकाणी उत्तर आहे यमक अलंकार. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 3 आला पाऊस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.